मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीचा प्रचार सुरू आहे आणि सगळीकडे आता जो काही प्रचार चाललाय किंवा जो काही सूर आहे त्यावरून एक लक्षात येते की ही निवडणूक हिंदू विरुद्ध मराठी अशी लावण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. काही लोक ही निवडणूक मराठी विरुद्ध मुसलमान लावण्याचा प्रयत्न करतायत. काही लोक ही निवडणूक मराठी किंवा हिंदू विरुद्ध बुरकेवाली किंवा मुसलमान असा लावण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर काही गोष्टी हा भाषा आयडेंटिटीचा भाग आहेत, काही गोष्टी या धर्माच्या आयडेंटिटीचा भाग आहेत. खरं तर एक भाषेची गोष्ट आहे आणि दुसरी धर्माची गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध कशा मिक्स केल्या जात आहेत. आणि जो भारतीय जनता पक्ष पूर्वी म्हणत होता की मुंबईचा महापौर हा हिंदू होणार, त्यातल्या काही नेत्यांना मराठी हा शब्द उच्चारताना 3 वेळा विचार करायला लागत होता. आपल्या वरच्या नेत्यांचं याच्याबद्दलचं मत काय आहे विचारायला लागत होतं. आता तो भारतीय जनता पक्ष देखील आपला सूर बदलायला लागलाय. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मुंबईत म्हणाले की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल आणि तो मराठी होईल. म्हणजे बीजेपीचा सूर देखील आता बदललाय. सूर बदलायचं कारण काय? मराठी माणसांच्या समोर एक अत्यंत पेच प्रसंग या निवडणुकीत उभा राहणार आहे. म्हणजे जी काही फाटाफूट झाली आहे त्यामुळे तर आहेच, पण याशिवाय ज्या पद्धतीचं राजकारण खेळलं जातंय, भाषा आणि धर्म यांची जी मिसळ करून त्यांचं एक प्रकारचं युद्ध दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये बोलूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मुंबईचा महापौर कोण होणार ही सगळ्यांनाच उत्कंठा असली तरी आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर मुंबईचा महापौर स्वतंत्र भारतामध्ये जास्तीत जास्त वेळा मराठीच माणूस झालेला आहे. पण तरी देखील पुन्हा असा एक प्रश्न निर्माण केला जातो की मुंबईचा महापौर कोण होईल, आणि याचं उत्तर देखील आता वेगवेगळं दिलं जातं. कोण म्हणतं की खान महापौर होणार, कोणी म्हणतं बुरकेवाली महापौर होणार, कोणी म्हणतं की अमराठी माणूस महापौर होणार म्हणजे उत्तर भारतीय होणार, कृपाशंकर सिंगांनी म्हणलं. आणि काही लोक म्हणतात की मराठी महापौर होणार. यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका मी मगाशी म्हटलं तसं आता बदलत बदलत गेलेली आहे. ते सुरुवातीला हिंदू म्हणत होते, आता ते मराठीपर्यंत पोहोचलेले आहेत. याच्यासाठी काही कारणं ठरलेली असणार आहेत महत्वाची, ती आहेतच. पण इथं ज्या पद्धतीने कृपाशंकर सिंगांनी सुरुवातीला सांगितलं की मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होऊ शकतो, त्यानंतर अनेक लोकांना हे समजायला पाहिजे होतं की भारतीय जनता पक्ष किंवा अनेक पक्ष जे काँग्रेस सारखे पक्ष आहेत, जे नॅशनल पार्टीज आहेत, त्यांना मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याची अडचण आहे आणि त्यासाठी ते अनेक वेळेला हिंदू आयडेंटिटीचा वापर करतात आणि अशा पद्धतीनं हिंदू विरुद्ध मराठी अशी एक निवडणूक लावायचा प्रयत्न मुंबई महापालिकेत केला जातोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर सुरुवातीपासून त्यांची एक भूमिका स्पष्ट आणि क्लिअर होती की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल आणि आमचाच होईल, असं राज ठाकरे ज्या दिवशी त्यांची युती झाली होती त्या दिवशी म्हणाले होते. आणि त्यानंतर मग निवडणुकीमध्ये एकूणच मराठी माणूस सेंटरला येत गेला. अर्थात मुंबईची निवडणूक आहे म्हणल्यानंतर तो येणारच आहे. पण आता इथं हा सगळा गेम कसा केला जातोय, कसा रचला जातोय ते थोडक्यात सांगतो. एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण असं म्हणाले की मुंबईचा महापौर बुरकेवाली भी हो सकती है. म्हणजे काय? थोडक्यात त्यांनी बुरकेवाली स्त्री म्हणजे एक मुस्लिम आणि त्यात स्त्री मुंबईचा महापौर होऊ शकते हे सांगितलं आणि याचा वापर मग इतर सर्व पक्षांनी सांगायला सुरुवात केली की मुंबईचा महापौर बुरकेवाली किंवा मुस्लिमाला करण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहे. ठाकरेंची सत्ता आली तर मुंबईचा महापौर हा मुस्लिम होणार, अशा पद्धतीचा देखील प्रचार केला जातोय. म्हणजे थोडक्यात मुंबईमध्ये असणाऱ्या मराठी माणसाला, जो हिंदू देखील आहे आणि जो मुसलमान माणूस आहे तो मराठी देखील आहे, त्या माणसांना एक प्रकारे हिंदू वर्सेस मुस्लिम किंवा मराठी वर्सेस मुस्लिम अशी भीती गाठली जाते. आता याच्यामध्ये लॉजिकली कसं एक लोचा झालेला आहे, तो म्हणजे ही लढाई दाखवली जाते मराठी विरुद्ध मुसलमान अशा पद्धतीची. खरं तर मराठी ही एक भाषिक आयडेंटिटी आहे, म्हणजे भाषेची ओळख आहे. मराठी विरुद्ध अमराठी असा वाद असू शकतो. म्हणजे मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार असं म्हटलं जाऊ शकतं, पण अशी लढाई दाखवली जात नाहीये. दाखवली जाते मराठी विरुद्ध मुसलमान अशी. दुसरी गोष्ट, हिंदू वर्सेस मुस्लिम असा देखील वाद दाखवला जाऊ शकतो, कारण हिंदू हे एक धर्माची आयडेंटिटी आहे, मुस्लिम देखील धर्माची आयडेंटिटी आहे. पण इथं देखील हिंदू वर्सेस मुस्लिम दाखवलं जात नाही, इथं मराठी वर्सेस मुस्लिम दाखवलं जाते. मराठी माणूस हा मुसलमान देखील असू शकतो आणि मराठी माणूस हा हिंदू देखील असू शकतो. या दोन्ही गोष्टी सुद्धा शक्य आहेत. आणि मुसलमान माणूस देखील हा अमराठी असू शकतो आणि मुसलमान माणूस हा मराठी देखील असू शकतो. जसे महाराष्ट्रात लाखो करोडो मुस्लिम आहेत जे मराठी आहेत, जे मराठी भाषा बोलतात. मुंबईमध्ये देखील अनेक मुस्लिम लोक मराठी भाषा बोलतात. पण तरी देखील यामध्ये असं दाखवलं जाते की मराठी आणि मुसलमान हे दोन वेगवेगळे गट आहेत आणि त्यांचा वेगवेगळे गट म्हणून विचार केला पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान केलं पाहिजे, जेणेकरून मुंबईमध्ये दोघांच्या पैकी एकाचीच सत्ता येऊ शकते, दुसऱ्याची येणार नाही.
आणि असा हा वाद रंगवल्यामुळे जो आतापर्यंत या राजकीय पक्षांनी यशस्वीपणे रंगवलाय, तरीही काल राज ठाकरे यांनी सांगितलं की हिंदू वर्सेस मराठी असं भांडण होऊच शकत नाही, कारण आम्ही देखील हिंदू आहोत, म्हणजे सर्व मराठी माणसं देखील हिंदूच आहेत, पण तरी देखील आम्ही हिंदी नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. या अगोदर मीरा भाईंदरच्या सभेमध्ये देखील राज ठाकरेंनी सांगितलं होतं की आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदी नाही आहोत. त्यामुळं धर्माच्या आडून भाषेची आयडेंटिटी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका, असं त्यांनी अगोदरही सांगितलं होतं. पण तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खिचडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठी माणूस जो हिंदू देखील आहे त्याला हिंदुत्वाचा गाजर दाखवलं जातंय किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जेणेकरून त्यानं मराठी ही आपली ओळख सोडून द्यावी आणि हिंदू म्हणून मतदान करावं, अँटी मुस्लिम मतदान करावं, जे केल्यामुळं कदाचित मुंबईची सत्ता अशा लोकांच्या हातात जाऊ शकते जे लोक न बोलून शाणे आहेत. आणि मुंबईमध्ये न बोलून शाणे असलेले काही जे लोक आहेत त्यामध्ये आहेत गुजराती, मारवाडी, जे कोणत्याही वादात मारामारीत पडत नाहीत, पण तरी देखील त्यांच्याकडे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सत्ता आहे, कारण त्यांच्याकडे पैसा आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर हा मराठी होणार की अमराठी होणार हा वाद आता जवळजवळ मागे पडलाय, कारण आता जवळजवळ मुंबईतले सगळे पक्ष सांगतायत की मराठीच महापौर होणार. आता पुढचा प्रश्न असा आहे की मुंबईचा महापौर हा खरोखर मराठीच माणूस होणार की मराठी बोलणारा अमराठी माणूस होणार. म्हणजे असंही होऊ शकतं की एखाद्या पक्षाची सत्ता आल्यानंतर तो पक्ष आपल्या पक्षातल्या अशा एखाद्या व्यक्तीला मुंबईचा महापौर बनवू शकतो जो मराठी बोलतो. असा मराठी बोलणारा व्यक्ती मुंबईचा महापौर होईल की खरोखर मराठी असलेला माणूस मुंबईचा महापौर होईल, हा आता इथून पुढचा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं हिंदू आणि मराठी मिक्स करून सांगितलं जाते त्यामुळं इथं डाऊट यायला चान्स आहे. त्यामुळे मराठी लोकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मतदान केलं पाहिजे, अन्यथा या निवडणुकीमध्ये मराठी माणसाची फसवणूक होऊ शकते. कारण ऑलरेडी मराठी मतं ही डिवायडेड आहेत. शिवसेनेच्या दोन वेगवेगळी शक्ल पडलेली असल्यामुळे मराठी माणूस एकमेकांच्या समोर मुंबईमध्ये उभा राहिलेला दिसतोय. मुस्लिम मतदार देखील डिवायडेड झालेले असणार आहेत, ज्यामध्ये MIM कडे काही मुस्लिम असणार आहेत, काँग्रेसकडे, वंचितकडे काही मुस्लिम असणार आहेत. आणि या सगळ्या खिचडीमुळे एवढे सारे पक्ष झाल्यामुळं कुठला मतदार कुठल्या पद्धतीने मतदान करेल हे आज देखील माहिती नाही. म्हणून मुंबईचा महापौर हा मराठी होण्यासाठी काय करता येईल याचा जास्तीत जास्त विचार करून मुंबईतल्या मराठी लोकांनी मतदान करायला लागणार आहे. या संपूर्ण मुद्द्यावरती मुंबईत नक्की काय होणार, काय होऊ शकतं, किंवा तुम्ही जर मुंबईत राहत असाल, मुंबईतून हा व्हिडिओ पाहत असाल, तर तुमचं या हिंदू विरुद्ध मुसलमान विरुद्ध बुरकेवाली विरुद्ध खान महापौर या सगळ्या चर्चेमध्ये तुमचं नक्की काय ठरलंय ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.